गणेशोत्सवाला सोनेरी झळाळी मिळते। घरचे बाप्पा असो की सार्वजनिक गणेश मंडळ, सोन्या चांदीचे दागिने मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात। बाप्पाला नवनवीन आभूषणं विक्रीला आलेली आहेत। या काळात सोन्या चांदीचा तब्बल 200 कोटी रुपयांचा व्यवहार होतो, तर 700 किलो सोनं, 450 किलो चांदी विक्री होते। सराफा बाजारात या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। गणेश उत्सव सण काही दिवसांवर आलेला आहे। आपल्या गणपती बाप्पाला अनेक भक्त सोन्या चांदीचे आभूषणं घेत असतात। नक्की या साऱ्या गोष्टीमध्ये साधारणतः व्यवहार किती होतो, यावेळेस कोणत्या वस्तू नवीन आल्यात हे आपण पाहणार आहे। आपण बघू शकताय चांदीच्या वस्तू अनेक जण आपल्या घरगुती गणपती रायाला किंवा सार्वजनिक गणपतीला अर्पण करत असतात, दान देत असतात किंवा घरी ठेवत असतात। त्याच्यामध्ये मोदक असतील किंवा इतर वस्तू आलेल्या आहेत। मोदक आहे, हार आहे, त्याचप्रमाणे तांदूळ, पान, नारळ, उदबत्तीचं स्टँड अशा स्वरूपाच्या वस्तू आहेत। तर दुसऱ्या बाजूला सोन्याच्याही अनेक वेगळ्या आकर्षक अशा वस्तू आहेत। सोन्याचे वेगवेगळे पेंडल्स असतील किंवा सोन्याचे कॉईन्स असतील, वेगवेगळ्या आकाराचे हे दिसत आहेत आपल्याला। नक्की या साऱ्या फेस्टिवलच्या दरम्यान किती एक व्यवहार होतो आर्थिक, आपल्यासमोर जाणून घेऊया। गणपती फेस्टिवलमध्ये साधारणतः व्यवहार किती होतो? आपण गणपती 10 दिवसात कमीत कमीत 120 ते 125 करोडचा असं नॉर्मल दिवसात सेल असते। पण ह्या पर्टिक्युलरली फेस्टिवल आला ते नंतर 250 ते करोड परत ते हे सेल जातात। म्हणून आपण ते सोन्यात कन्वर्ट केलं तर कमीत कमीत सोन्याचा 2 ते 2.5 टन सोना ह्या पर्टिक्युलर फेस्टिवलसाठी लोक घेतात। इथून महाराष्ट्रावरती टोटल सेल असं घेतात आणि त्याबरोबरच 100 कोटीचं चांदीचा बी एवढा व्यापार वाढून घेतात। पण यावर भाव वाढला म्हणून आम्हाला असं वाटतं की थोडं कुठं काय फरक पडणार 10-20%, पण तरी बी लोक सण आलेत म्हणजे गणेशोत्सव आला म्हणजे सोने देवाला चढवायला लोक घेतात। कोणकोणती आभूषणं विशेषतः घेतली जातात? विशेष सांगितलं तर असं लहान लहान आयटम असतात। हे तुम्ही बघतात की कॉईन्स आहेत, भंडार टाकासाठी काय सिल्वर, आपल्या चांदीचे सगळे मोदक आहेत, हे चांदीचे चावल आहेत, नारियल आहेत। तसं वेगळे वेगळे डिपेंड्स, लोग अपने अपनी कैपेसिटी के हिसाब से लोग लेते हैं। करोडो रुपयांचा व्यवहार होतो, पण त्याच्यामागे फार मोठी एक श्रद्धा आहे। त्याच्यामुळे सोन्यापेक्षा मोल गणरायाला आहे असं म्हणलं तर वावगं नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट धीरजसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।